सर्व देशवासियांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. देशवासियांना मी आज सांगू इच्छितो, एक छोटासा प्रयत्न माझी माहित्याप्रमाणे जसं मी वाचलं, जसं माझ्या आठवणीत राहिलं, तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळंच आज आपल्याला बोनस भेटतो, हे सत्य. आणि तो बोनस कसा मिळवून देण्याची प्रक्रिया होती. बाबासाहेबांनी दूरदृष्टीचे होते, महामानव होते. त्यांनी ओळखलं होतं की माझ्या देशामध्ये माझ्या लोकांची कशी पिळवणूक, कशी छळवणूक होते. त्यांना यत्नाची जाणीव होती, कारण त्या यत्नेमधून बाबासाहेब बाहेर निघाले होते. आपल्या देशामध्ये इंग्रज लोक आपल्याकडून वाटेल तसं काम करून घ्यायचे, वाटेल तसे राबवायचे, हवं तसं हे करायचे. बाबासाहेब 1923ला जर्मनीमधून बार ॲट लॉची पदवी घेऊन आले. ज्यावेळेस बाबासाहेब जर्मनीमधून बार ॲट लॉची पदवी घेऊन आले, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्रज लोक बोलले की बाबासाहेब तुम्ही मुंबई हायकोर्टामध्ये जेजेची नोकरी करा. बाबासाहेब बोलले नाही, तुमची जेजेची नोकरी मी स्वीकार नाही. तर मी जर जेजेची नोकरी स्वीकार केली तर माझ्या देशवासियांचा मी विकास करू शकणार नाही, माझ्या देशाचा मी विकास करू शकणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी जेजेच्या नोकरीला लाथ मारली, पण वकिलीकरण पत्करले. बाबासाहेबांनी ज्या मुंबई हायकोर्टामध्ये जेजेची नोकरी करणं भेटणार होती, त्या हायकोर्टामध्ये जजेची नोकरी केली नाही, पण स्वतः वकिली केली. म्हणजे हा किती मोठा विचार आणि काय विचार आहे, तिच्या पुढे काही म्हणजे सांगता येत नाही, शब्द नाही बाबासाहेबांबद्दल. बाबासाहेब शेतकऱ्याकडून एकही रुपया न घेता, कसलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो, एकही रुपया न घेता शेतकऱ्यांच्या बाजूनी केस लढायचे आणि त्या केसेस शेतकऱ्यांना जिंकून द्यायचे, शेतकऱ्यांची बाजू मांडायचे. आणि ज्यावेळेस बाबासाहेब संविधान लिहित होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य, रयत म्हणजे जनता, शेतकरी, रयतेचे राज्य जसे शिवरायांना पाहिजे होते, शिवरायांचं रयतेचे राज्य डोळ्यासमोर ठेवूनच बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. हे शिवाजी महाराजांना एक श्रद्धांजलीच दिली बाबासाहेबांनी. ज्यावेळेस इंग्रज लोक आपल्या देशामध्ये आपल्या लोकांकडून 16 तास 20 तास काम करून घ्यायचे आणि हप्त्याला पगार द्यायचे, एका हप्त्याला पगार द्यायचे. मग काही दिवसांनी इंग्रज आले चालाक. इंग्रजांनी काय केलं, हप्त्याला पगार द्यायचे तर तो महिन्याला पगार द्यायला चालू केला. महिन्याला पगार चालू केलं तर हे बाबासाहेबांना कळालं. बाबासाहेबांनी याच्यावरती अभ्यास केला आणि बाबासाहेबांनी इंग्रजांना जाब विचारला की तुम्ही पहिले हप्त्याला पगार द्यायचे आणि आता तुम्ही महिन्याला पगार का केला. तर इंग्रजांनी काही बाबासाहेबांसमोर उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ते महामानव, दूरदृष्टी, अथांग ज्ञानाचे सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोलले, खबरदार, माझ्या देशाच्या लोकांची जर फसवणूक केली, माझ्या देशवासियांची जर फसवणूक केली तर खबरदार, मी देशवासियांना घेऊन रोडवरती उतरेन. माझ्या वासियांची तुम्ही फसवणूक करू शकत नाही. माझ्या देशवासियांना तुम्ही पूर्वी एका हप्त्याला पगार द्यायचे, तर वर्षाचे हप्ते होतात 52 आणि महिन्यामध्ये काउंट केलं तर महिने होतात 12. एका महिन्याचे हप्ते 4, 12 चोक 48. मग तुम्हाला 48 हप्त्याचाच पगार भेटायचा. 48 हप्त्याला डिवायडेड केलं तर महिने होतात 12.
आणि हप्त्याला पगार द्यायचा गेलं तर 52 हप्ते व्हायचे, तर 13 चौक 52, वरचे 4 हप्ते गेले कुठे? अरे वा, ह्याला म्हणतात डोकं. बाबासाहेब बोलले हे मी चालू देणार नाही. तर माझ्या देशवासियांचा 4 हप्त्याचा पगार म्हणजे 1 हप्त्याचा पगार गेला कुठे तो मला सांगा आणि तो मला दाखवून द्या. इंग्रजांची ततपापा झाली बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेसमोर. अथांग ज्ञानाचे सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब बोलले माझ्या देशवासियांचा 1 महिन्याचा पगार तुम्ही कसा देणार ते सांगा, नाही तर मी जनतेला घेऊन रोडवरती उतरेन. इंग्रज अक्षरशः बाबासाहेबांच्या पायावरती पडले आणि बोलले बाबासाहेब हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, आता तुम्हीच सांगा की हा 4 हप्त्याचा पगार म्हणजे लगभग 1 महिन्याचा पगार कसा द्यायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की माझ्या देशामध्ये माझ्या देशवासी वर्षाचा सण बनवतात, दिवाळी खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात, तो तुम्ही त्यांना बोनस म्हणून द्या. इंग्रजांनी मान्य केला आणि तेव्हापासून ही बोनस देण्याची प्रथा चालू झाली. ते असे महामानव होते. त्याच्यानंतर मला वाटतंय 1920 ला लंडनला जाण्यासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना स्कॉलरशिप देऊ केली. बाबासाहेब लंडनला रवाना झाले 1920 ला. बाबासाहेब लगेच 1 वर्षामध्ये लंडनवरून रिटर्न आले DSc पदवी घेऊन. लंडनवरून बाबासाहेब DSc पदवी घेऊन आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी लगेच 1926 ला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयाचे प्रश्न हा ग्रंथ लिहिला आणि इंग्रजांना बोलले की आमच्या देशामध्ये आमच्या देशाची इकॉनॉमी सांभाळण्यासाठी आमच्या देशामध्ये ज्या बँका आहेत ह्या बँकांवरती नियंत्रण ठेवणारी एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे. बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा विचार करून भारतामध्ये आपल्या लगेच 1926 ला हिल्टन अँड कमिशन स्थापन झाले. हिल्टन अँड कमिशन स्थापन झाल्याच्या नंतर तब्बल 8 वर्षाच्या नंतर म्हणजे 1934 ला हिल्टन अँड कमिशनचा अहवाल सादर झाला. म्हणजे हिल्टन अँड कमिशनचा 1934 ला अहवाल सादर झाल्याच्या नंतर लगेच 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बाबासाहेबांच्या विचारावरती आजची जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे ही बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारावरती स्थापन झालेली आहे. आणि किती मोठं पांडित्य होते बाबासाहेबांकडे. अशा महामानवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि आज आपण जो खुशालीने बोनस म्हणून घेतोय, आजची दिवाळी म्हणून जी साजरी करतोय ही बाबासाहेबांची देण आहे. हे देशवासियांना विसरता कामा नये. सर्वांना पुन्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.